मंत्र म्हणजे काय? मंत्रांचे रहस्य आणि त्याचे शास्त्रीय महत्त्व. फक्त काही शब्द बोलून मन शांत होऊ शकतं का? आणि आपलं आयुष्य बदलू शकतं का? मग हजारो वर्षांपासून ऋषीमुनी मंत्र जप करत होते. ओम या एका शब्दात इतकी शक्ती का मानली जाते? आणि मंत्र खरंच काम करतात का? आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंत्रांना अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं. वेद, उपनिषद, भगवद्गीता, योगशास्त्र या सर्वांमध्ये मंत्राचे महत्त्व सांगितलं गेलं आहे. पण आजच्या काळात अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो, मंत्र म्हणजे काय? ते कसे कार्य करतात? फक्त शब्द बोलल्याने काय बदल होतो? आणि कोणताही व्यक्ती मंत्र जप करू शकतो का? चला तर मग अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊयात. मंत्र म्हणजे काय? मंत्र हा शब्द 2 संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. मन म्हणजे मन आणि दुसरा शब्द त्र म्हणजे संरक्षण किंवा मुक्ती. म्हणजे शब्दशः अर्थ जे मनाचे संरक्षण करते किंवा मनाला मुक्ती देते ते मंत्र. मंत्र हे फक्त शब्द नसतात, ते विशिष्ट ध्वनी, स्पंदन आणि ऊर्जा असते. तसंच मंत्रांचा परिणाम हा आपल्या मनावर, मेंदूवर आणि शरीरावर होतो. मंत्रांमध्ये शक्ती का मानली जाते? तर भारतीय शास्त्रांमध्ये संपूर्ण विश्व हे ध्वनीपासून निर्माण झालं आहे असं मानलं जातं. प्रत्येक ध्वनीमध्ये एक विशिष्ट व्हायब्रेशन म्हणजे स्पंदन असतात. उदाहरणार्थ, आपण मोठा आवाज ऐकला की मन कसं होतं, आपलं अस्वस्थ होतं. आणि तेच जर शांत संगीत ऐकलं तर मनाला प्रसन्नता मिळते. मग विचार करा, हजारो वर्षांपासून तपश्चर्येने तयार केलेला पवित्र ध्वनींचा परिणाम किती खोलवर आपल्या शरीरावर, मनावर होत असेल. आता शास्त्रांमधले मंत्रांचं काय महत्त्व आहे? वेदांमध्ये काय आहे? वेद हे पूर्णपणे मंत्रमय आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यामध्ये विविध प्रकारचे मंत्र दिलेले आहेत. हे मंत्र आरोग्यासाठी, मानसिक शांतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी वापरले जात होते. पतंजली योगसूत्रांमध्ये ओंकाराचे विशेष महत्त्व सांगितलं आहे. तस्य वाचकः प्रणवः या सूत्रामध्ये त्यांनी ते व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ईश्वराचे प्रतीक हे ओम आहे. योगशास्त्रानुसार ओमचा जप मन स्थिर करतो आणि ध्यानासाठी आपल्याला तयार करतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. म्हणजे काय? तर सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे. याचा अर्थ मंत्र जप ही अत्यंत उच्च साधना मानली गेली आहे. मंत्र आणि विज्ञान. आता मंत्रांचा आणि विज्ञानाचा काय प्रश्न आहे? आता प्रश्न येतो ना, यामागे काही सायंटिफिक रिझन आहे का? तर हो, आधुनिक संशोधनानुसार मंत्र जपामुळे ब्रेन वेव्स शांत होतात, स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, आपलं ब्रीदिंग रिदम सुधारतो, एन्झायटी, ओव्हरथिंकिंग कमी होतात. म्हणूनच आज जगभरात मेडिटेशन आणि चॅन्टिंग लोकप्रिय होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मंत्रांचे देखील विविध प्रकार आहेत. वैदिक मंत्र म्हणजे काय? तर वेदांमधून आलेले मंत्र. उदाहरणार्थ गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र. दुसरे बीज मंत्र एक असतात. तर बीज मंत्रांमध्ये काय असतात? लहान बीज म्हणजे लहान, बीजाप्रमाणे लहान पण अत्यंत शक्तिशाली मंत्र. उदाहरणार्थ ओम, ह्रीम, श्रीम, क्लीम हे एनर्जी साऊंड्स आहेत, यांना बीज मंत्र म्हटलं जातं. त्याचप्रमाणे नामजप असतात. आता नामजपामध्ये काय येतं? तर देवाचे नाव सतत घेणे. उदाहरणार्थ राम, श्रीकृष्ण, शिव आणि विठ्ठल. सर्वात सोपी आणि ही सगळ्यात प्रभावी साधना आहे, जी कोणीही करू शकतं. आपल्याला फक्त देवाचं नाम जप करायचंय. तिथे कोणतेही बीज मंत्र नाही आहेत किंवा वैदिक मंत्र नाहीत. हा सगळ्यात सोपा प्रकार आहे. आता चौथं येतं गुरुमंत्र. आता गुरूंनी दिलेला वैयक्तिक मंत्र. हा मंत्र साधकाच्या आध्यात्मिक प्रवासासाठी विशेष मानला जातो. हे झाली सर्व मंत्रांची माहिती. आता मंत्रांमुळे आपल्याला काय फायदे होतात? तर सगळ्यात महत्त्वाचं तर आपलं मन शांत होतं, एकाग्रता वाढते, निगेटिव्ह थॉट्स आपले कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, झोप सुधारते, ध्यान आपलं अधिक गहन होत जातं.
आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपली वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं, मनाला आपल्या आधार मिळतो. आता मंत्र म्हणताना काय लक्षात ठेवावं? मंत्रांचे उच्चार शक्यतो योग्य असावेत. सर्वात महत्त्वाचं तर श्रद्धा आणि भावना या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. तसेच नियमितता आवश्यक आहे आणि नेहमी मंत्र हा शांत जागेतच त्याचा जप करावा. फक्त संख्या नाही, तर तो मनापासून होणं खूप महत्त्वाचं आहे. योगशास्त्रामध्ये ओंकार या मंत्राला विशेष महत्त्व आहे. आता विशेष महत्त्व काय? तर ओंकार हा विश्वाचा मूलध्वनी मानला जातो. मांडुक्य उपनिषदात सांगितलं आहे की ओम हे भूत, वर्तमान आणि भविष्य यांचं प्रतीक आहे. अनेक संशोधनांमध्ये ओम चॅन्टिंगमुळे रिलॅक्सेशनचा रिस्पॉन्स दिसून आलेला आहे. आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे सर्व काही आहे, पण मनशांती आहे का? तर नाही. कदाचित म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी दिलेली मंत्रसाधना आज पुन्हा महत्त्वाची वाटू लागली आहे. कारण मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते मनाला शांत करणारी ऊर्जा आहे, आत्म्याला स्पर्श करणारी स्पंदना आहेत. ही झाली सर्व मंत्रांची माहिती. तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणता मंत्र सर्वात जवळचा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. हरिओम.